दुसरं मग समाजसूत्रांमध्येच मग उद्दिष्टाची मांडणी असेल किंवा त्यानंतर जे काही रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, मागील साहित्याचा आढावा आहे, हे समाजशास्त्रांमध्येच आहे सगळं. त्यानंतर आपण गृहीतकाची मांडणी केली, त्यानंतर जे काही संशोधन आराखडा तयार केला आणि नंतर जे काही डाटा कलेक्शन आहे, तथ्य संकलन, हे चॅप्टर आणि हे आपण शिकलो. आज आपण जे काही आपण माहिती गोळा केली आहे, तथ्य संकलन केले आहे, त्याचे आपलं जे चॅप्टर आहे आजचं, त्या चॅप्टरचं नावच काय आहे? तथ्याचे सादरीकरण आणि विश्लेषण. तर तथ्याचे सादरीकरण आणि विश्लेषण यामध्ये आपल्याला जे आहे ना, आपण पाहत असतो पहा, जर तुम्ही एक्सेल वगैरे वापरत असाल, ठीक आहे, एक्सेल मध्ये वेगवेगळ्या डायग्राम्स वगैरे आपल्याला तयार करता येतात. वेगवेगळ्या आकृत्या, स्तंभालेख असतील, आलेख असतील, त्या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि ते तयार करता येतात. त्याला वेगवेगळे पाय चार्ट वगैरे असे वेगवेगळे नावं दिलेले असतात. त्या बाबतीत थोडक्यात आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपल्या सिलेबसला तसं पाहायला गेलं तर सिलेबसला जास्त काही सगळ्याच आकृत्यां सगळ्याची माहिती नाहीये. फक्त बेसिक तुम्हाला स्तंभालेख आणि एकमितीय स्तंभालेख काय असतो, द्विमितीय स्तंभालेख काय असतो, कालमालिकेचे आलेख कशाला म्हणायचे आणि वारंवारता वितरणाचे आलेख कशाला म्हणायचे, या बाबतीत थोडक्यात अभ्यासक्रम आहे 4थ्या चॅप्टर मध्ये. जर तुम्हाला याच्या पाठीमागचा भाग तसं संशोधन पद्धती याचा जो काही बेसिक भागच आपल्याला शिकायला आहे, त्यामुळे जास्त काही अडचणीचं नाहीये हा विषय समजण्यासाठी. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या नवीन पाठाला सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे तथ्याचे सादरीकरण आणि विश्लेषण. तुम्हाला जर यामागच्या काही पाठामध्ये अडचणी असतील तर निश्चितच तुम्ही मला सांगा. आपण काय करू, रिपीट करू ते भाग, कारण आपला सिलेबस तसाही आज पुढच्या 2-3 लेक्चर मध्ये संपेल. त्यानंतर आपण मागचं काही रिवाइज करू, जेणेकरून तुम्हाला आणखी चांगलं समजेल. तर या ठिकाणी बघा, माहितीचं जे काही विश्लेषण आणि सादरीकरण हे करण्यासाठी नुसते आकडे जर असतील तर त्यावरून लोकांना त्याचा चांगला अर्थबोध होणार नाही, समजणार नाही. त्यामुळे या भागामध्ये आपण विश्लेषणाच्या माध्यमातून लोकांना आणखी चांगलं, म्हणजे वाचणाराला, लोकांना म्हणण्याऐवजी वाचणाराला, जे काही तुमचा संशोधन अहवाल वाचणार आहे, पाहणार आहे, त्यांना आणखी चांगल्या प्रकारे तुम्ही जो काही माहिती डाटा कलेक्शन तथ्य संकलन केलेलं आहे त्याची चांगली कल्पना येण्यासाठी काही आलेख आकृत्या असतील, काही स्तंभालेख असतील, त्यानंतर काही आलेख असतील, याच काही चित्रे असतील, याच्या माध्यमातून याचा उपयोग केल्यानंतर निश्चितच ते दिसण्यास आकर्षक असेल, अशा वेगवेगळ्या किंवा ते समजायला सोपे असेल, अशा पद्धतीनं वाचणाराला ते आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी या आलेखांचा किंवा स्तंभालेखाचा वापर होत असतो. या ठिकाणी बघा, प्रास्ताविक जे केलेलं आहे, माहितीचे चित्ररूप व आकृती स्वरूपातील प्रतिरूपण, शब्द, वाक्ये, संगत चिन्हे, सूत्रे, समीकरणे इत्यादीच्या माध्यमातून मांडलेल्या माहितीपेक्षा तीच माहिती जर चित्ररूपाने मांडली, आकृतीच्या रूपाने मांडली, तर वाचकाला कळायला सोपी पडते व त्या व्यक्तीला अधिक माहिती सोप्या पद्धतीने थोड्या वेळात मिळाल्याने समाधान लाभते. असा अनुभव अनेक वेळा येत असतो. लोकसंख्या असेल, पिकाचे उत्पादन असेल, कारखान्यातील उत्पादन असेल, विद्यार्थ्यांविषयी माहिती असेल, जनगणनेतून जी काही मिळालेली माहिती आहे, ती माहिती अहवालातून जे काही डायग्राम्स आपण बघत असतो, चित्र वेगवेगळे काढलेले आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत, आलेख काढलेले आहेत, स्तंभालेख काढलेले आहेत, याचा वापर करून मांडलेली असते. ती कशी का मांडलेली असते? ती दिसायला व्यवस्थित दिसावी, वाचणाऱ्याला व्यवस्थितपणे समजावी, हा उद्देश अहवाल तयार करणाऱ्यांचा असतो. तर हे बघा, जे काही आकृतीच्या किंवा चित्राच्या सहाय्याने प्रेझेंटेशन केलं जातं, त्याचं महत्व का केलं जातं, हे 4 मुद्दे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. पहिला आहे इझी अंडरस्टँडिंग. इझी अंडरस्टँडिंग म्हणजे काय, तर समजण्यास सोपी व्हावी याकरता काय केलं जातं, स्तंभालेख, आलेख, चित्र याचा उपयोग केला जातो. पहा तुम्ही, आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा एक्सेलच्या माध्यमातून काही आलेख वगैरे तयार करता, निश्चितच त्यावेळेला तुम्हाला
जे काही डाटा आहे, जी काही माहिती तुम्ही गोळा केलेली आहे, डाटा आहे, आकडे आहेत, त्याची आणखी चांगली कल्पना यायला सुरुवात होते. त्यानंतर दुसरं आहे अट्रॅक्टिव्ह लूप. जर नुसते आकडे मांडले, तथ्य तयार केले आणि ठीक आहे मांडले, तुम्ही जी काही माहिती गोळा केली त्याच्या टेबलच्या सहाय्याने तुम्ही मांडली आणि तीच माहिती जर तुम्ही एखाद्या ग्राफनी दाखवली, एखाद्या आकृतीने दाखवली, एखाद्या चित्राने दाखवली, तर निश्चितच पहा तुम्ही जी काही टेबलमध्ये मांडलेली माहिती आणि आलेखावरती मांडलेली माहिती यामध्ये निश्चितच फरक असतो आणि दिसायला ती आकर्षक वाटते. वाचणारा जो कोणी वाचणारा आहे त्याचं लक्ष विचलित होत नाही, त्याचं लक्ष त्या आकृतीकडे लगेच जातं आणि त्याला ती जे काही आकडे आहेत ते लवकर समजण्यास उपयोगी पडतात. त्यानंतर आहे ग्रेटर मेमराईज इफेक्ट. या ठिकाणी जेव्हा तुम्ही एखादा टेबल तयार करता, टेबलच्या सहाय्याने जेव्हा जे काही माहिती आहे तिचं विश्लेषण करत असता, त्यावेळेला आणि त्याच माहितीचं जर तुम्ही आकृतीच्या चित्राच्या सहाय्याने जर विश्लेषण केलं आहे किंवा प्रस्तुतीकरण केलं आहे, दाखवली आहे, तर त्या ठिकाणी पहा तुम्हाला कोणती माहिती जास्त लक्षात राहील. म्हणजे ग्रेटर मेमराईज म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणती माहिती जास्त आठवणीत राहील, लक्षात राहील, ती आकृतीच्या सहाय्याने दाखवलेली माहिती जास्त तुम्हाला इफेक्टिव्ह असेल आणि ती तुमच्या लक्षात राहण्यासारखी असेल. कोणत्याही व्यक्तीच्या, तुमच्याच नाही तर प्रत्येकाच्या वाचणाऱ्याच्या लवकर लक्षात येण्याजोगी माहिती कोणती असेल, ती आलेखाच्या सहाय्याने दाखवलेली असेल किंवा चित्राच्या सहाय्याने दाखवलेली असेल किंवा स्तंभालेखाच्या सहाय्याने दाखवलेली असेल. त्यानंतर आहे चौथं जे आहे महत्व डाटा प्रेझेंटेशन करण्यासाठी. का बरं आलेख किंवा स्तंभालेख वापरावे, तर त्याचं चौथं महत्व आहे कम्पॅरिझन ऑफ डाटा. जे काही आपण तथ्य संकलन केलेलं आहे त्याची जर आपल्याला तुलना करायची झाली, तर त्या ठिकाणी आपण जेव्हा स्तंभालेख आलेख याचा वापर करतो तेव्हा निश्चितच ते व्यवस्थितपणे आपण त्याची तुलना करू शकतो आणि ते समोरच्या व्यक्तीस किंवा वाचणारास ही चांगल्या प्रकारे समजण्यास उपयोगी पडते. त्यानंतर आहे बघा कंपोनंट्स. जे काही आपण या चॅप्टर मध्ये स्तंभालेख आणि आलेख बघतोय त्याचे काय काय म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय काय वापरलं पाहिजे, त्याचे घटक कोणकोणते महत्वाचे आहेत. जी काही तुम्ही आलेख किंवा तुमच्या संशोधनामध्ये तुम्ही ऍज अ संशोधक आहात, तुम्ही जे तथ्य संकलन केलं आहे त्याचे टेबल तर तुम्ही तयार केलेलेच आहेत. टेबल तयार करणे म्हणजे त्याचं वर्गीकरण करणे, टेबलच्या सहाय्याने तुम्ही विश्लेषण केलेलं आहे, पण काही डायग्रामच्या सहाय्याने, आकृतीच्या सहाय्याने, चित्राच्या सहाय्याने किंवा स्तंभालेख असतील, आलेख असतील यांच्या सहाय्याने तुम्ही विश्लेषण करताय, त्याची मांडणी करताय. तर त्यावेळेला जी काही स्तंभालेख आलेख आहे त्याला तुम्हाला टायटल, शीर्षक द्यावे लागेल की ही आकृती कशाची आहे हे लोकांना समजण्यासाठी त्याला शीर्षक द्यावे लागेल. त्यानंतर त्या जे काही तुम्ही स्तंभालेख आलेख किंवा चित्र काढताय त्याचं आकार काय आहे, त्यानंतर त्याची रचना कशी आहे, त्यानंतर त्याला तळटीप द्यावी लागेल. आणि तुम्ही पाहता एखादी खाली आपण काही डायग्राम पाहूयात. त्यानंतर त्याला अनुक्रमणिका इंडेक्स द्यावे लागेल आणि ती व्यवस्थितपणे जे काही तुम्ही चित्र किंवा आलेख काढताय, स्तंभालेख काढताय, ते व्यवस्थित असला पाहिजे आणि ते समजण्यास सोपा असला पाहिजे, साधा असला पाहिजे. अशा प्रकारे हे कंपोनंट स्तंभालेख आलेख किंवा चित्र काढताना समोर ठेवले पाहिजेत. आता जे काही आपल्याला आपल्या सिलेबसच्या अनुषंगाने आपण पाहतोय, आपल्याला पहिलं आहे वन डायमेन्शनल डायग्राम्स आणि नंतर आहे 2 डायमेन्शनल डायग्राम्स. 2 डायग्राम्स म्हणजे हे स्तंभालेख, याला डायग्रामला आपण आकृत्या पण म्हणत असतो, पण या ठिकाणी आपण स्तंभालेख हा शब्द वापरतोय. स्तंभालेख, तो स्तंभालेखाचे काही प्रकार आहेत. जसे महत्वाचे 2 प्रकार आपण पाहिले आपल्याला जे अभ्यासाला आहेत ते आहेत वन डायमेन्शनल डायग्राम्स, त्याला बार डायग्राम्स असंही म्हटलं जातं. बऱ्याचशा पुस्तकामध्ये बार डायग्राम हा शब्द तुम्हाला दिसेल, ते वन डायमेन्शनल डायग्रामचाच एक भाग आहे. त्याला एक आयामी स्तंभालेख मराठीमध्ये म्हटलं जातं, काही ठिकाणी वेगळा शब्द वापरलेला आहे मितीय. काही ठिकाणी काही पुस्तकामध्ये एक मितीय स्तंभालेख, द्विमितीय स्तंभालेख असं वापरलेलं आहे, तर काही ठिकाणी आयाम असा शब्द वापरलेला दिसून
येतो. तर हे पहा, महत्वाचे जे स्तंभालेखाचे 5 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे 1 डायमेन्शनल डायग्राम्स किंवा बार डायग्राम्स, दुसरा आहे 2 डायमेन्शनल डायग्राम्स, तिसरा आहे पाय चार्ट, आपण पाय चार्ट म्हणत असतो बघा आपल्या भाषेमध्ये, पाय डायग्राम्स, त्यानंतर पिक्टोग्राम आणि कार्टोग्राम, असे 5 प्रकार पाडलेले आहेत. तर आपल्या सिलेबसला, आपल्या अभ्यासाला फक्त वरचे 2 आहेत, 1 आणि 2 डायमेन्शनल डायग्राम्स, एवढ्याच आपल्याला वापर करायचा आहे. पण जेव्हा तुम्ही एक्सेल वगैरे उघडता त्यावेळेला तिथं पाय चार्ट असतात. पाय चार्ट म्हणजे काय, पाय डायग्राम्स आपण म्हणत असतो, आपल्या संशोधनामध्ये आपण पाय चार्टचा वापर करतोय. तर आपल्या अभ्यासाला 2 असल्यामुळे आपण दोन्हीची चर्चा करत आहोत. 1 डायमेन्शनल डायग्राम पहिल्यांदा आपण पाहूया. ही जी काही डायग्राम आहे, स्तंभालेख याबाबत थोडस विश्लेषण केलं. संशोधकाने संशोधनासाठी संकलित केलेल्या माहिती व आकडेवारीच्या सहाय्याने स्तंभालेख काढता येतो. संशोधकाने संकलित केलेले तथ्य क्रमाने मांडायचे झाल्यास स्तंभालेख किंवा दंडालेखाचा, याला स्तंभालेखाला दंडालेख असं पण म्हटलेलं आहे, उपयोग केला जातो. दंड किंवा स्तंभ एकाच रुंदीचे असतात. तथ्यातील माहितीप्रमाणे दंड किंवा स्तंभाची उंची कमी जास्त करता येते. एखादे मापनाचे एकक घेऊन विविध गटातील वारंवारता याची तुलना दंड किंवा स्तंभालेखाच्या सहाय्याने करता येते. थोडक्यात यालाच एकमितीय स्तंभालेख ही जी काही आकृती आहे, या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांची संख्या दाखवलेली आहे, मिळालेले गुण दाखवलेले आहेत. या ठिकाणी आपण जे कंपोनंट पाहिलेले आहेत त्यामधले या आकृतीमध्ये दिसून येतात. विद्यार्थ्यांची संख्या आणि मिळालेले गुण याची तुलना. आता हे जर नुसतं तक्त्यामध्ये दाखवलं असतं तर तेवढं अट्रॅक्टिव्ह वाटलं नसतं, पण या रेषेच्या माध्यमातून समजण्यास सोपं झालेलं आहे. इझी अंडरस्टँडिंग, जे काही आपण वैशिष्ट्य पाहिले, त्यानंतर अट्रॅक्टिव्ह लुक पण चांगला दिसेल, वेगवेगळे कलर जर आपण त्यामध्ये भरले तर. त्यानंतर लक्षात ठेवायला पण सोपं जाईल आणि कंपॅरिझन करायलाही सोपं होऊन जाईल. जे काही वैशिष्ट्य आहेत, ही आहे एकमितीय स्तंभालेखाची डायग्राम. याची थोडक्यात एक छोटीशी व्याख्या आहे. एकमितीय स्तंभालेख म्हणजे काय, ज्या ठिकाणी फक्त रुंदीचा, ठीक आहे, ज्या स्तंभालेखामध्ये एक मिनिट हा, आता मागची स्लाइड होती. एकमितीय स्तंभालेख याला याची जी व्याख्या आहे ती साधी सोपी व्याख्या आहे. या ठिकाणी दे आर 1 डायमेन्शनल डायग्राम किंवा एकमितीय स्तंभालेख कशाला म्हटलं जातं, जी काही ज्या ठिकाणी हे पहा, या ठिकाणी फक्त जी काही लांबी आहे, त्या रेषांची लांबी, ज्या वेळेला फक्त लांबी गृहीत धरली जाते त्याला, त्या रेषांची फक्त लांबी गृहीत धरली जाते, तिला एकमितीय स्तंभालेख असं म्हटलं जातं. थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं, एकमितीय स्तंभालेख म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या आकृती किंवा एखादा स्तंभालेख तयार करताना, आणि हे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, आणि शेप ऑफ बार लाईक अ रेक्टँगल फिल्ड विथ सम कलर, ते आपण जे काही आता त्या ठिकाणी कलर दिसत नाहीत, ते ब्लॅक अँड व्हाईट दिसते, पण तुम्ही वेगवेगळे कलरही त्याला देऊ शकता. आणि तशा डायग्रामला दे आर कॉल्ड 1 डायमेन्शनल डायग्राम. तर 1 डायमेन्शनल डायग्राम का म्हटलं जातं, ओनली लेंथ, ज्या ठिकाणी फक्त लेंथ
गृहीत धरली जाते. लेन्थचाच वापर केला जातो, त्याला वन डायमेन्शनल डायग्राम असे म्हटलं जातं. तर दुसरं द्विमितीयमध्ये काय असेल, याच्यापेक्षा जास्त लांबी आणि रुंदी दोन्हीही जेव्हा गृहीत धरले जातात आणि त्याचा वापर आकृतीमध्ये केलेला असतो, त्यावेळेला आपण त्याला द्विमितीय स्तंभालेख असे म्हणत असतो. एक मितीय स्तंभालेख हे पहा, इथं फक्त लेंथ ह्याची फक्त रुंदी बघितलेली आहे, त्याची लांबी बघितलेली नाही. सगळ्याची जी काही लांबी आहे ही सारखीच दिसते. तर या एक मितीय स्तंभालेखाचे पण काही प्रकार पाडलेले आहेत. यामध्ये बघा, पहिला आहे सिंपल बार डायग्राम, दुसरा आहे सब डिवायडेड बार डायग्राम, तिसरा आहे मल्टिपल बार डायग्राम, त्यानंतर पर्सेंटेज बार डायग्राम आणि डिव्हिएशन बार डायग्राम आणि ब्रोकन बार डायग्राम असे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. पहिला आहे सिंपल म्हणजे साधा बार डायग्राम. याला काही साधा चित्र असंही म्हटलेलं आहे बघा. सिंपल बार डायग्रामची ही आकृती आहे. यामध्ये काय, सिंपल बार डायग्राम आकृतीमध्ये म्हणजे बार डायग्राम जी आहे तिच्यामध्ये जे काही डाटा दिलेला आहे ते पहा. डाटा जो दिलेला आहे, इयर वाईज डाटा दिला आहे, प्रॉफिट आणि इयर वाईज डाटा, याची फक्त मांडणी आकृतीच्या सहाय्याने, डायग्रामच्या सहाय्याने, स्तंभलेखाच्या सहाय्याने व्यवस्थित सोप्या पद्धतीने केलेली आपल्याला दिसून येते, म्हणून तिला आपण सिंपल बार डायग्राम असे म्हणत असतो. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे सब डिवायडेड बार डायग्राम. म्हणजे सब डिवायडेड म्हणजे उपविभागात ज्या बार डायग्रामची किंवा स्तंभलेखाची मांडणी केलेली असते तिला आपण सब डिवायडेड बार डायग्राम असे म्हणत असतो. इथं काय बघा, या ठिकाणी पहा, जे काही व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे या ठिकाणी कॉस्ट पर चेअर इयर वाईज दिलेली आहे, रॉ मटेरियलची, लेबर कॉस्ट, पोलीस डिलिव्हरी, आणि ही एकाच डायग्राम मध्ये दाखवण्यात आली आहे. म्हणजे याचे काही उपविभाग पाडलेले आहेत आणि त्याची संचित जी काही सगळ्यांची मिळून खर्च काढलेला दिसून येतो आणि त्याची मग डायग्राम काढलेली आहे. असे डायग्राम वेगवेगळ्या ज्या काढलेल्या आहेत त्यावरून त्याचे प्रकार ठरलेले असतात. पहिली आहे साधी, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काही त्याच्यावरती त्या जे काही डाटा आहे, जी काही माहिती आहे त्यावरती कुठल्याही प्रकारचं परिवर्तन किंवा त्याच्यावरती काही बदल केलेला नसतो, त्याला सिंपल बार डायग्राम असं म्हटलं जातं. दुसरं आहे सब डिवायडेड. या ठिकाणी काय केलेलं असतं, अगोदर जे काही डाटा आहे, माहिती आहे, तिचं उप घटकामध्ये विभागणी करून त्या ठिकाणी मग सरासरी कम्युलेटिव्ह कॉस्ट काढली जाते, खर्च काढला जातो आणि कॉस्ट किंवा जे काही तुम्हाला दिलेलं आहे त्यानुसार त्याला आपण सब डिवायडेड बार डायग्राम असे म्हणत असतो. त्यानंतर तिसरा आहे मल्टिपल बार डायग्राम. मल्टिपल बार डायग्राम मध्ये काय असतं, एकाच आकृतीमध्ये हे पहा, सेल, ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट असं एकच डायग्राम काढली जाते आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे अनेक गोष्टी, अनेक चल, व्हेरिएबल्स दाखवलेले असतात. त्याला आपण मल्टिपल बार डायग्राम असे म्हणत असतो. त्यानंतर चौथा आहे पर्सेंटेज बार डायग्राम. आता पर्सेंटेज या शब्दावरूनच आपल्याला कळतं की ज्या ठिकाणी पर्सेंटेज काढून आकृती तयार केली जाते तिला आपण पर्सेंटेज बार डायग्राम असे म्हणत असतो. या ठिकाणी पहा, त्याच्या अगोदर हे जे काही डाटा आहे याचे अगोदर पर्सेंटेज काढलेले दिसतात आणि त्यावरून ही आकृती तयार केलेली दिसते. आणि सगळ्यात पाचवा आहे डेव्हिएशन बार डायग्राम. तर त्या डायग्राम मध्ये काय झालेलं असतं, याचं हे पहा, ही डायग्राम वेगळी का वाटते, कारण या ठिकाणी जो काही तुम्ही डाटा घेतलेला आहे, जी काही माहिती गोळा केलेली आहे ती प्लस मध्ये पण आहे, म्हणजे ऋणात्मक पण आहे, धनात्मक पण आहे.
अशा वेळेला जी आकृती काढलेली असते तिला आपण डेव्हिएशन बार डायग्राम असं म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारच्या स्तंभालेखाला डेव्हिएशन बार डायग्राम किंवा स्तंभालेख असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे हे 5 प्रकार एक एकमितीय एकमितीय मधले हे 5 प्रकार आपल्याला अभ्यासासाठी आहेत. तर द्विमितीय त्याच प्रकारचं द्विमितीय स्तंभालेखाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सॉरी शेवटचा आहे ब्रोकन बार डायग्राम. ब्रोकन मध्ये काय आपल्याला दिसते बघा, हे चित्रावरून आपल्याला कळेल. ब्रोकन बार डायग्राम अशा स्तंभालेख, जेव्हा आपण असा स्तंभालेख काढतो ज्या ठिकाणी व्हेरिएशन खूप आहेत. म्हणजे पहा, पहिले 1950 ला 200 कारचा सेल झालेला दिसतोय, तर 2000 मध्ये 2860, म्हणजे ज्या ठिकाणी त्या डायग्राम मध्ये बसणार नाही एवढं मोठं व्हेरिएशन झालेलं असतं, त्यावेळेला आपण त्याला ब्रोकन म्हणजे तुकड्यामध्ये आपण स्तंभालेख काढला असं म्हणत असतो. 2860 या ठिकाणी बसतच नाहीये, 700 पर्यंतच, कारण 1990 ते 2000 यामध्ये सेल मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. त्यामुळे ब्रोकन बार डायग्राम म्हणजे काय? हा बोला. ठीक आहे, बोला बोला. आवाज येतो का माझा? ठीक आहे, ठीक. तर अशा प्रकारचे 6 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. त्या आकृतीवरूनच ते प्रकार पाडलेले गेलेले आहेत. ज्या वेळेला पर्सेंटेज मध्ये असेल तर पर्सेंट बार डायग्राम. ब्रोकन म्हणजे काय, तर ज्या वेळेला डाटामध्ये मोठ्या प्रमाणात व्हेरिएशन असेल किंवा मोठ्या प्रमाणात बदल झालेला असेल, त्यावेळेला त्या डायग्राम पेक्षाही जास्त आपल्याला जेव्हा दाखवायचं असतं त्यावेळेला आपण त्याप्रमाणे ब्रोकन म्हणजे तिचा काही थोडक्यात तिला गॅप देऊन जेव्हा रक्कम लिहित असतो त्यावेळेला त्याला ब्रोकन बार डायग्राम असे म्हटले जाते. आता हे जे काही एकमितीय स्तंभालेखाचे काही प्रकार पाहिले, तसेच आपल्याला द्विमितीय स्तंभालेखाचे पण काही पुढचे प्रकार बघायचे. आता द्विमितीय स्तंभालेख म्हणजे काय? त्या ठिकाणी लांबी आणि रुंदी या दोन्हीही गृहीत धरून, लांबी आणि रुंदी या दोन्हीही जेव्हा त्या ठिकाणी गृहीत धरल्या जातात तेव्हा आपण त्याला द्विमितीय स्तंभालेख असे म्हणत असतो. हे पहा, द्विमितीय स्तंभालेखाची पण तुम्हाला या ठिकाणी मी एक आकृती दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं होईल.